अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभहा. खूप छान श्लोक आहे आणि तेवढीच छान गोष्ट आहे या श्लोकाची. एकदा गुरूंकडे शिकणाऱ्या एका शिष्याचं शिक्षण पूर्ण झालं. तो वैद्यक शास्त्रामध्ये प्रवीण झाला, पण तरीही आजकाल प्रॅक्टिकल एक्झाम असते ना, तशी त्याच्या गुरूंनी पदवी देण्याआधी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. ते त्याला म्हणाले, घरी जाण्यापूर्वी किंवा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तू एक काम करायचं, जवळच्या जंगलात जा आणि असं एक द्रव्य शोधून आण की जे औषधी उपयोगाचं नाही. दिवसभर भरपूर फिरून शेवटी रिकाम्या हातानं तो शिष्य आला आश्रमात आणि गुरूंना म्हणाला, गुरुजी मी खूप प्रयत्न केला, पूर्ण जंगल पालथं घातलं, पण मला एकही द्रव्य असं सापडलं नाही ज्याचा औषधी उपयोग होणार नाही. तेव्हा गुरूंनी आनंदानं त्याला शाबासकी दिली आणि व्यवसाय करण्याची अनुमती सुद्धा. तर तात्पर्य काय, कुठलंही अक्षर मंत्रासारखं काम करू शकतं, तुमची श्रद्धा हवी. कुठलंही द्रव्य औषधाप्रमाणे काम करू शकतं, त्याचं ज्ञान हवं. आणि कुठलाही व्यक्ती कधीच अयोग्य नसतो, पण या सगळ्यांचे गुण जाणणारा, ते योग्य ठिकाणी वापरणारा योजक आहे ना, तो मात्र दुर्लभ आहे. आणि वैद्यक व्यवसायासाठी हे खूप महत्वाचं आहे बरं का. कारण आजकाल सगळ्यांच्या हाताशी भरपूर औषधं असतात, पण योग्य औषध योग्य ठिकाणी वापरण्याचं जे कौशल्य आहे ना, तेच त्या डॉक्टरला यश मिळवून देतं. अर्थात त्यासाठी अभ्यास आणि अनुभव या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.